आज आपण 7 वचनापैकी 3 नंबरचं वचन समजून घेणार आहोत। जसं पास्टरने सांगितलं की आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्या वेळेतच आपण जेवढं समजून घेता येईल किंवा मला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगेन। माझी काही जास्त प्रिपरेशन नाही, पण जे आहे ते मी तुमच्यासाठी वाचतो। योहान 19:26। मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा पुत्र। तर ह्या वचनातनं आपल्याला एवढं कळतं की येशू म्हणजे जो त्याचा शिष्य असतो, आवडता शिष्य, त्याचं नाव आहे योहान। तर त्याला म्हणतो, तो शेजारी उभा असतो, तर त्याला येशू असं उच्चारून म्हणतो, बाई। तर आपण विचार करतो की बाई का म्हणला असेल येशू, स्वतःच्या आईला बाई का म्हणला, कुणाला काय वाटेल आपल्याला? आपण जर थोडा जोर दिला की बाई का म्हणला असेल, आईच होती ना ती, त्याला बाई का म्हणला असेल? तर आपल्या 4ही शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की येशू फक्त आईला 2 वेळा बाई म्हणला, एकदा काना येथील लग्नामध्ये आणि दुसरं या वचनामध्ये। तर कदाचित येशूची अशी दूरदृष्टी होती की पुढे जाऊन जे काही भ्रष्ट लोक आहेत ते आपल्या येशूच्या आईला आणि तिलाच पूजतील, असं येशूची दूरदृष्टी असावी। कारण आपल्याला यशया 52मध्ये असं सांगितलं की जो संदेष्टा असेल तो सुज्ञ असेल, असं आपल्या जुन्या करारामध्ये आपल्याला बघायला भेटतं। तर त्याच्यामुळे कदाचित येशू आपल्या ह्या आईला म्हणतो की बाई, जेणेकरून आपण पुढच्या पिढीने असं समजू नये की ती आई देवाची आई होती आणि देवाची आई आहे म्हणूनच तिला पूजतील। तर आपण बघतो आजकाल आपल्या काही गट आहेत ते तसंच करत आहेत। तर आपण त्याच्यामध्ये 4 मुख्य ही काढलेत वचनामधनं मुद्दे, ज्याचा अर्थ असा होऊ शकतो। त्यातला एक आहे की पित्याच्या आज्ञेचे पालन। सर्वात पहिल्यांदा की तो येशू आहे ना, तो जो खेळलेला आहे वधस्तंभावर, तर आपण विचारही करू शकत नाही की त्याला किती त्रास होत असेल। आणि आपल्याला थोडा एक खेळा जरी टोचला तरी आपल्याला जीव खालीवर होतो आपला, पण त्याला किती त्रास होत असेल हे जे आपण कल्पना करू शकत नाही। तर त्या त्रासामध्ये असतानाही तो विचार करतोय आईचा आणि त्या शिष्याचा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं दिसतं की येशू जो आहे तो पित्याच्या आज्ञेचं पालन करत आहे। किती काही होऊ दे, जी काय पित्याची आज्ञा आहे की मी क्रूसावर चढावं, आपलं पाप त्यांनी स्वतःवर घ्यावं, त्याचं रक्त सांडावं आणि आपल्याला पापातनं मुक्ती मिळावी, यामुळे सर्वात पहिल्यांदा तो आज्ञेचं पालन करतोय। जसं की निर्गम 20:6मध्ये मी वाचतो, जे माझ्यावर प्रीती करतात, प्रेम करतात, अशा हजारो जणांवर मी दया करतो। म्हणजे हजारो जणांवर म्हणण्यापेक्षा त्याचा अर्थ असाही होतो की हजारो पिढ्यांवर। म्हणजे येशूने जे काही केलं तर ते आपल्यासाठी, की जे माझ्यावर प्रीती करतात। आता येशू आपल्या पित्यावर प्रीती करतो, खूप प्रीती करतो। आपल्याला दिसून येते की तो किती आज्ञा पालन करतो, प्रत्येक गोष्ट तो करण्यासाठी समर्थ होता। तरी 5 भाकरी 5,000 जीव घालण्यासाठी त्यांनी सर्वात पहिल्यांदा पित्याकडे प्रार्थना केली, प्रत्येक गोष्ट पित्याला विचारून केली। गेतसेमे बागेमध्ये आपण बघतो की आधी पित्याकडे प्रार्थना केली की माझ्याकडनं हा प्याला काढून घे, पण शेवटी असं म्हणतं की तरी तुझी इच्छाप्रमाणेच होऊ दे, जशी तुझी इच्छा आहे ना तसंच होऊ दे। म्हणजे याचा अर्थ असं की तो आपल्या पित्यावर प्रीती करतोय आणि आपल्या पित्यावर प्रीती करतो म्हणून तो प्रत्येक गोष्ट त्याच्या आज्ञेचं पालन करतोय। म्हणून हे वचन त्याच्यानुसार तिथं आपण बघू शकतो की ते फिट आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांची काळजी। आपण म्हणतो की आईची काळजी, तो अशा त्रासामध्ये असतानाही आईची काळजी घेतोय।
का की आपण बघतो की येशू लहानपणापासून येशूच्या आईने येशूला वाढवलं, मोठं केलं. जो काही योसेफ होता म्हणजे येशूचा वडील, तो योसेफ काय आपल्याला नंतर दिसत नाही. का नाही, ते लग्नामध्ये पण एकटीच येते येशूची आई मरिया, आणि तिथं पण येशू जेव्हा खेळलेला असतो वधस्तंभावर, तिथे पण योसेफ काय आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ असं की तो मरण पावला असेल आधीच. येशू हे जाणून आहे की आता मी मोठा मुलगा म्हणून माझ्या आईचं जे काही भविष्यातलं संगोपन आहे, तिची काळजी घेणार आहे, तर ते मी फिजिकली करू शकत नाही. तिची काळजी मी शारीरिकरित्या तिच्यासोबत राहू शकत नाही, तिची काळजी करू शकत नाही. म्हणून तो आईची काळजी करत आहे की हा तुझा पुत्र आहे आजपासून, असं समज. पुढच्या आपण 19 आणि 27 पण आहे वचन, मी वाचतो. मग त्याने शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. म्हणजे तो योहानालाही सांगत आहे की ही तुझी आई आहे. म्हणजे तो दूरदृष्टी एवढी येशूची की मी तिच्यासोबत आता राहू शकत नाही, फिजिकली तिची काळजी घेऊ शकत नाही. म्हणून तो आपल्या योहानाकडे तिची जबाबदारी सोपवतोय. म्हणजे देवाची दूरदृष्टी एवढी की निवड कुठली केली, योहानालाच का निवडलं. योहान त्याचा आवडता शिष्य होता. आपण बघितलं की मी एक वचन वाचतो, मने व अंतकरणे यांची पारख करणारा मी आहे. प्रकटीकरण 2:23. याचा अर्थ असा की योहानाचं जे मन आहे, योहानाचं जे अंतकरण आहे, ते येशूने पारखलं होतं. म्हणूनच कदाचित येशूने आपल्या शिष्याकडं, प्रिय शिष्याकडं आपल्या आईला सोपवलं असेल, आपल्या आईची काळजी सोपवली असेल, असं आपण बघू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्पत्ती 16:13, ज्याचं आपल्या चर्चचं नाव आहे एल रोई. याचा अर्थ काय, पाहणारा देव. तोच काही देवाने तेच केलं की आपलं अंतकरण पाहिलं, आईची भविष्याची काळजी पाहिली आणि योहानाला पारखलं आणि आपल्या आईला सोपवलं. आणि आपल्या आईची जी काही मी नसताना, आता येशू नसताना जी काही आईची जी काळजी होती ती सगळे योहानाकडे सोपवून दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देव विश्वासणाऱ्यांना निवडतो. हे वचन आपण यशया 52:13 वाचतो. कोण वाचेल का? यशया 52:13. आता आपल्याला कळतं की आपला येशू सुज्ञतेने वागेल. सुज्ञतेने म्हणजे योग्यरित्या, योग्य निवड, योग्य वेळी जो करतो तो सुज्ञ असतो. आणि येशू त्यावेळी तिची सुज्ञता आपल्याला दाखवून देतो की योहानालाच का निवडलं. तर योहान हा त्याचा प्रिय शिष्य होता, म्हणून त्याने आपल्या आईला त्याच्या हाती सोपवलं. तर ती ख्रिस्ताची दूरदृष्टी होती, जेणेकरून त्यांनी योहानाला निवडलं. हे करत असताना येशू आपली दैवी योजना पूर्ण करत असताना मानवी जबाबदारीकडे पण दुर्लक्ष केले नाही. हे आपल्याला त्या वचनातून दिसून येतं किंवा त्याच्या कृत्यातून दिसून येतं. आपल्या प्रिय शिष्याच्या हाती आपल्या आईला सोपवणे हे सुज्ञता होती, असं आपल्याला ह्यातनं दिसून येतं. आणि एक चौथा जो काही मुद्दा आहे माझ्या मते मी काढला आहे तो म्हणजे एकमेकांची ओझी वहा. आपण बघतो गलतीकरण 6:2 मध्ये, एकमेकांची ओझी वहा जेणेकरून तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. म्हणजे कदाचित देवाने योहानाला सोपवलं आपल्या आईला, ते यासाठी की योहानाने जी काय त्याच्यावर जो काही प्रीती करत होता, तीच प्रीती सेम त्याने आपल्या आईवर पण प्रीती करत होता तो. तर तशीच प्रीती त्यांनी माझ्या आईवर पण करावी, असं सांगण्याचा उद्देश असेल. तोच आपल्याला सांगू इच्छितो देव की तुम्ही पण एकमेकांची ओझी वहा आणि दुसऱ्यांच्या आईला पण स्वतःची आई म्हणून सांभाळा किंवा मान द्या किंवा रिस्पेक्ट द्या, तो दर्जा द्या. दुसऱ्यांच्या बहिणीला पण आपली बहीण आहे असं दर्जा द्या. भाऊ, वडील, जे काय असेल ते. हे सांगण्याचा उद्देश कदाचित देवाचा तोच असेल की
तूही तुझ्या आईला जसं सांभाळतो तसं ही पण तुझी आई आहे. पहा, ही तुझी आई आहे. आणि योहानाने ते स्वीकारलं आणि योहान तिला घरी घेऊन गेला, असं आपण 19:27 पाहतो. तर आपण एकमेकांची ओझी वाहण्यासाठी आपण ख्रिस्ताचा नियम पूर्ण करत असतो, एकमेकांची ओझी वाहून. तर एकमेकांचे ओझे वाहण्यासाठी जोपर्यंत आपण माझी आई आहे, ही माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, असं जोपर्यंत आपण समजत नाही, तो त्यांना दर्जा देत नाही, तोपर्यंत आपण एकमेकांची ओझी वाहू शकत नाही, आहे का नाही. आपण मनुष्य आहे आणि देव काय म्हणतो की कोणीही नीतिमान नाही आहे. कारण देवाचं वचन पाळणं खूप कठीण आहे. ते वाचणं सोपं आहे, दुसऱ्यांना सांगणं पण सोपं आहे, पण ते अंतःकरणात रुजवणं, ते इम्प्लिमेंटेशन करणं खूप अवघड आहे. तर देवाची ही इच्छा आहे की ती तुम्ही इम्प्लिमेंट करत असताना बेसिकपासून इम्प्लिमेंट करा. की पहिल्यांदा ते माझी आई आहे म्हणून समजा. स्वतःच्या आईला कसं तुम्ही ट्रीट करता, जसं काय तुम्ही सेवा करता, ती सेवा दुसऱ्यांना द्या. तेच ओझं दुसऱ्यांचं घ्या, जेणेकरून तुम्ही एकमेकांची ओझी व्हायला तुम्हाला कठीण जाणार नाही. असं म्हणता येणार ना, मी त्याचं ओझं व्हायलं, ह्याचं ओझं व्हायलं, मी माझ्या आईचं ओझं व्हायलं, मी माझ्या बहिणीचं भावाचं ओझं व्हायलं, असं होईल. तर या 4 मुद्द्यावरून आपल्याला असं कळतं, मी म्हणजे मला जसं समजलं तसं मी सांगितलं की येशू आपल्याला ह्या योहान 19:26-27 हाच गोष्टी सांगू इच्छितो की पहिल्याने पित्याची आज्ञा त्याचे पालन करा, जसं मी केलं तसं तुम्ही करा. दुसरी गोष्ट, कितीही संकट आले, कितीही तुम्ही त्रासात असाल, तर तुमच्या आईची, वडीलधाऱ्यांची, तुमच्या पॅरेंट्सची काळजी घ्या, तुमच्या शेजाऱ्यांची काळजी घ्या, म्हणजे त्यांचा विचार करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाचे प्रिय व्हा, जेणेकरून आता सरांनी सांगितलं होतं की तो जो चोर होता त्याची निवड का केली देवाने, ऑन दी स्पॉट निवड केली. त्याला म्हणलं तू आज माझ्यासोबत सुख लोकात असशील, म्हणजे निवडच केली ना. निवड का केली? विश्वास, त्याचं समर्पण आणि त्याचं जे काही ॲक्सेस होता देवाला ॲक्सेप्ट करण्याचा, तो म्हणजे विश्वासणाऱ्यांना देव निवडतो. ह्यासाठी आपण निवडणारे व्हावेत म्हणून आपण ते आपण आत्मसात केलं पाहिजे. चौथी गोष्ट आहे, एकमेकांची ओझी व्हा, जेणेकरून तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. तर या गोष्टी मी सांगितल्या. आय होप तुम्हाला सर्वांना समजल्या असतील.